नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. थंडीचं वातावरण आता वाढतं आहे, पण दौंड शहरामध्ये निवडणुकीच्या वातावरणाने गरमाई वाढलेली आहे. आणि या गरमाईमध्ये राजकारणाचे उलटे पालटे व्यवहार सुरू झालेत. सच्चे कार्यकर्ते वैरी झालेत आणि लांबचे कार्यकर्ते जवळकीला आलेले आहेत. या सर्व प्रकारातून घडतंय काय तर घडतंय राजकारण. आणि राजकारण म्हणजेच एकमेकापासून दूर करणारा विषय, एकमेकाला धक्कातंत्र वापरणारा विषय. ह्या सगळ्या विषयामध्ये दौंडमध्ये प्रचंड असा स्वरूपाचा कलह झालेला आहे. निवडणुकीमध्ये अर्ज भरण्यापासून ते तिकीट मिळण्यापर्यंत एक सच्चे कार्यकर्ते दुरावले गेले. त्याचा विपरीत परिणाम झाला आणि सुरू झालं राजकारणाचा खेळ. हा राजकारणाचा खेळ म्हणजे काय? माणसामाणसात नसलेला मेळ. आता आपण बोलूया आपल्याशी श्रीकांतजी थोरात म्हणून इथले सामाजिक कार्यकर्ते आहेत. तसे पाहिले तर बौद्ध समाजाचे विधिकार आहेत. घराघरामध्ये त्यांचा या सेवाभावी विषयातून संपर्क असतो. आणि ह्या व्यक्तीला असं वाटलं होतं की इतक्या दिवसाचा सेवाभावीचा जो अभाव आहे हा माझ्या समाजाचा कुठंतरी मला त्याचा फायदा व्हावा, त्या समाजाचं मी नेतृत्व करावं, नगरपालिकेत त्यांचं मी प्रतिनिधित्व म्हणून करावं, प्रतिनिधित्व जावं आणि त्या प्रतिनिधित्वापासून आपण सामाजिक बांधिलकी जरा जोपासावी. यामध्ये काय होतं? दीन दलित पीडित यांचे असंख्य प्रश्न प्रस्थापितांच्या समोर खचलेले असतात, म्हणजे गजलेले असतात. त्यांना वाव मिळत नाही. त्यांची बाजू मांडणारा भक्कम माणूस नसतो. आणि हा माणूस कोण तर श्रीकांत थोरात. म्हणून आपण त्यांच्याकडे बघू. श्रीकांतजी नमस्कार. तुमचा आवाज लोकशाहीमध्ये मी स्वागत करतो. निवडणुकीचा काळ चालू आहे. बाहेर थंडीचं वातावरण आहे. अंगात तुम्हीही जर्किंग घातलं, मीही घातलेलं आहे. शरीराचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही एक कापड पांघरलेले, पण मनातून जो पेटलेला अग्नी जो आहे तो विझणार कसा? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही उमेदवार होता. तुम्हाला उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा होती, आशा होती. अचानक त्यालामध्ये कुठेतरी बगल मिळालेली आहे. कुणीतरी तुमच्यावर डावपेच केलेला आहे. नक्की घडलं आहे काय? हा प्रश्न जसा तुम्हाला पडला आहे तसाच प्रश्न मला आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराला पडलेला आहे की गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात काम करत असताना लोकांच्या इच्छेखातीर मी या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. आणि आम्हाला त्या पद्धतीचं आश्वासन देखील देण्यात आलं होतं की तुमच्या कामाची पावती म्हणून तुम्हाला आम्ही भविष्यात कुठंतरी एक चांगलं पद देऊ. त्या अनुषंगाने आम्ही या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेत असताना अनेक जाती धर्माच्या लोकांनी नागरिक हित संरक्षण मंडळाचे प्रमुख प्रेमसुख कटरिया यांच्याकडे अशी मागणी केली की गेल्या अनेक वर्षापासून काम करत असणारा कार्यकर्ता श्रीकांत थोरात आहे. माझे सहकाऱ्यांनी अशी त्यांच्याकडे आग्रहाची मागणी केली की त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण काम करण्याची संधी द्यावी. आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते देतो म्हणूनच असा त्यांचा शब्द होता. पण दुर्दैवाने आमच्या पदरी निराशा पडली. त्या अनुषंगाने मी ज्या भागात काम करतो सिद्धार्थनगर या ठिकाणी, त्या ठिकाणी अतिशय असंतोष निर्माण झाला. मित्रांनो, काय सांगतात थोरात? गांभीर्यानं पहा. दौंडकरांनो, हा एक तळमळीचा शब्द आहे की असंतोष निर्माण झालेला आहे. मागचं रहस्य काय? कारण काय? कामाची पावतीच फाडून टाकली. देताना सांगितलं कामाच्या पावतीची दखल घेतली जाईल आणि ती पावती फाडलीच नाही तर पायदळी तुडवली असं म्हणता येईल. प्रश्न निर्माण झाला. सच्च्या कार्यकर्त्याचा चिखल करण्यात आला आणि त्याच्या पोटी निराशा देण्यात आली. त्याचे पडसाद नुसत्या थोरातांसाठी नाही उमटले, तर थोरातांवरती प्रेम करणारा मतदार त्यासाठी पेटून उठला. तो रस्त्यावर आला आणि सायंकाळच्या अंधारामध्ये, थंडीच्या वातावरणामध्ये जोशमध्ये येऊन त्यानं घोषणाबाजी केली. काय होत्या घोषणा त्या तुम्हाला दिसतीलच, पण त्या घोषणाच्या आडून काय घडतंय हे आपण श्रीकांतजी थोरातांकडे बघू. पुढे काय झालं? आम्हाला डावल्याच्या नंतरनं ज्या दिवशी AB फॉर्म जोडायचा होता त्या दिवशी AB फॉर्म दुसऱ्याच उमेदवाराला, की जो लोकांना मान्य नव्हता त्या उमेदवाराला त्यांनी AB फॉर्म जोडला. त्यानंतरनं काही आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या आग्रहाखातीर मी अपक्ष फॉर्म भरला. अपक्ष फॉर्म भरल्याच्या नंतर मी फॉर्म भरून आल्याच्या नंतरनं मी ज्या भागात राहतो त्या भागामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं की सर्वसामान्य
गोरगरीब जनता आहे त्या भागामध्ये राहणारी, त्यांचा असा समज झाला की मला AB फॉर्म मिळालेला आहे आणि मी अधिकृत उमेदवार झालेलो आहे त्या महाआघाडीचा. थोराजी, मी तुम्हाला थांबवतो इथं. तुम्ही जे सांगताय मी उमेदवारीचा फॉर्म भरला, लोकांमध्ये आनंद झाला की माझा फॉर्म भरला, पण तो वार्ड कुठल्या वार्डातून तुम्ही फॉर्म भरला हे मात्र जनतेला कळायला हवं आणि तुम्ही ते सांगावं असं आमची मत आहे. मी प्रभाग क्रमांक एक मध्ये अनुसूचित जाती जमातीच्या SC मधून मी उमेदवारी मागितली होती आणि मी गेल्या अनेक वर्षापासून चळवळीत म्हणा सामाजिक धार्मिक क्षेत्रात काम करत असताना माझा सहकार्यांच्या आग्रहाखातीर माझा अभिष्ट चिंतन सोहळा 18 सप्टेंबरला त्या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साजरा झाला आणि माझ्यावर प्रेम करणारे अनेक माझे सर्व सहकारी असतील, माझ्या मायमाऊली जनता असेल, त्यांनी मला प्रचंड प्रेम दिलं त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्त. त्या अनुषंगाने संपूर्ण दौंड शहरामध्ये असं वातावरण झालं आणि नागरिक हित संरक्षण मंडळाचे प्रमुख प्रेमसुख कटरे हे देखील त्या वाढदिवसाला आले होते. त्यांनी एकंदरीत जी माझी ताकद पाहिली आणि जनतेने त्यांना माझ्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्त असा आग्रह केला की श्रीकांत थोरातची ताकद ही आपणा सर्वांच्या उपस्थितीने दिसलेली आहे, त्यामुळे आपण त्यांना त्या दिवशी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा म्हणून त्यांची उमेदवारी डिक्लेअर करावी. पण त्यांनी तसं काही एक हातचा ठेवून त्यांनी काही तसा काही प्रकार त्या ठिकाणी केला नाही. राजकारणातला एक हच्चा श्रीकांतजींनी सांगितलं की एक हच्चा ठेवला. हा हच्चा काय होता? ज्या लोकाभिमुख असणाऱ्या थोरातांचा अभिष्ट चिंतन सोहळा सर्व नागरिक करतात, त्यांच्यावर प्रेम करणारी जनता करते, त्या जनतेला सुद्धा या हच्च्यानं फसवलं आहे असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही. काय असतो हा हच्चा? तर पॉलिटिकल्समध्ये, राजकारणामध्ये आपल्यापेक्षा कुणाचं तरी लोकमत जास्त होतं आहे का ही मनात वाढलेली खतखत म्हणजे हच्चा असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही. थोरातांची अभिष्ट चिंतन सोहळ्यातली गर्दी ही झोंबली का? पाहूया आपण ते काय म्हणतात ते पुढे. बोला साहेब, काय झालं पुढे? त्याच्यानंतर लोकांनी माझ्यासाठी दलित, मुस्लिम, ख्रिश्चन असेल अशा अनेक लोकांनी त्यांच्याकडे हट्ट धरला की गेल्या अनेक वर्षापासून काम करत असणाऱ्या कार्यकर्त्याला आपण नगरपालिकेत जाण्याची संधी द्यावी. त्या प्रत्येकाला त्यांनी सांगितलं की श्रीकांतला देणार आहे आणि शेवटच्या क्षणामध्ये दुसऱ्याला AB फॉर्म जोडून दौंड शहरामध्ये माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आजही मी कुठं फिरलो तरी हळहळ व्यक्त करतात की तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला डावलून जो कसल्याच प्रक्रियेत नाही आहे त्या व्यक्तीला उमेदवारी का दिली, असा सर्वसामान्य दौंड शहरातील जनतेला पडलेला प्रश्न आहे. हा राजकारणातला एक डावपेच परत एकदा दिसला. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल, सागर उबाळे नावाच्या व्यक्तीला आपण थोड्याच वेळापूर्वी मागील एका भूमिकेमध्ये विचारलं की शेवटच्या क्षणी मला सुद्धा फसवलं. तेच वाक्य थोरात म्हणतात की अखेरच्या क्षणी माझा डाव फसवला. राजकारणातला डावपेच हा फक्त ही सागर उबाळे आणि श्रीकांत थोरात यांच्यासाठीच होता का? की ही दोन्हीही माणसं दलित समाजाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे आली होती म्हणून यांचा घात झाला? अशा विविध प्रश्नांनी आता दौंड शहराच्या राजकारणामध्ये नागरी हित संरक्षण मंडळाची चर्चा वाढणार आहे. म्हणून आपण विचारूया, श्रीकांतजी साहेब, पुढे काय झालं? असा आमच्या सर्वसामान्य माझ्या सहकाऱ्यांचा माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा ब्रह्मनिराश झाल्याच्या नंतर ना आम्ही तातडीने त्या दिवशी सिद्धार्थनगर या ठिकाणी माझे दोन्ही सहकारी होते, पंकज नाईक नवरे, नितीन गाडे, आमच्या तिघांची उमेदवारी त्यांच्याकडे मागणी होती की आमच्या तिघापैकी कुणालाही द्या. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि मोलाची गोष्ट सांगतात की या निवडणुकीमध्ये त्या प्रभागामधून 3 समाजसेवक पुढे आले होते. नितीन गाडे, श्रीकांतजी थोरात आणि तिसरं नाव आपण काय सांगितलं? पंकज नाईक नवरे. हे तिघेही माणसं ज्या प्रभागात काम करतात, ज्या प्रभागात वागतात, ज्या प्रभागामध्ये समाजसेवेचं व्रत घेऊन फिरतात, गेले अनेक वर्ष त्यांनी आपली तिथं योगदान दिलं, या तिघांनाही फसवलेलं आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. राजकारणामध्ये या तिघांपैकी कोणालाही तिकीट मिळावं अशी आशा आणि अपेक्षा त्यांच्या मनी होती, पण ती नेस्ताभूत झाली, मातीमोल झाली, त्यांच्या विचाराची माती केली. तर या मातीमागचं रहस्य म्हणजे दौंडचं राजकारण आहे
आणि हे राजकारण नक्की घडतंय कसं हे परत एकदा थोरातांकडे जाऊन आपण विचारू. थोरातजी बोला, पुढे काय झालं? आम्ही त्यांच्याकडे आमच्या तिघापैकी कुणालाही उमेदवारी द्या, आम्ही त्याला एका जीवाने एका ताकदीने निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी तिघांनी घेतली होती. तुमचा जो बी आदेश असेल तो आम्ही मान्य करतो. आमच्या तिघापैकी उमेदवार द्या, चौथा दिला तर येणाऱ्या 2 तारखेला आम्ही त्याचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलंही होतं. पण तरी देखील आमच्या तिघापैकी लोकांना न आवडणारा उमेदवार त्यांनी आमच्यावर लादला. आत्मविश्वासानं सांगणारे थोरात असे म्हणतात की या निवडणुकीमध्ये तिघांपैकी कोणाला उमेदवारी द्या, आम्ही त्याला निवडून आणू. हा आत्मविश्वास देणारे कार्यकर्ते अगदी बोटावर मोजण्या इतके असतात. आपल्या भागातील मतदारांचा आत्मविश्वास त्यांच्याबरोबर असतो आणि या आत्मविश्वासाच्या जोरावर ते कुणाला तरी शब्द देत असतात. त्या शब्दाचीच माती केली, त्या मातीचं मोल आगामी काळात मोजावं लागेल, त्याची किंमत द्यावी लागेल, अशा स्वरूपाची धारणासुद्धा आता त्यांची झालेली आहे. थोरात साहेबांना आपण एक विनंती करू. थोरात साहेब, तुमच्या प्रभागामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य लोकांची परिस्थिती कशी आहे? ते सधन आहेत का ते सर्वसामान्य आहेत का गोरगरीब आहेत? माझ्या प्रभागामध्ये राहणारे सर्व मोलमजूर जनता आहे. सकाळी डबा घेऊन गेली तर संध्याकाळी परत येते. पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर त्यांचा ठाम विश्वास आहे की कुठल्याही प्रकारची अडचण आली, आम्ही यांना आव दिला तर हे कधी या कार्यकर्त्यांनी आमचा शब्द डावलला नाही. मित्रांनो, थोरातांनी बहुमोलाची गोष्ट तुमच्यासमोर मांडली. कष्टकरी समाजाचे हात ते झाले होते, घाम गाळण्याचं ते प्रतीक होतं आणि ह्या कष्टकरी हातांचे आणि घाम गाळणाऱ्या माणसांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना घ्यायची होती. त्यांचा सर्वांचाच विश्वास त्यांच्यावर होता. म्हणून त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये जो त्यांनी जल्लोष केला, जी उपस्थिती होती ही लक्षणीय होती आणि म्हणूनच थोरातांना आणि थोरातांच्या सहकाऱ्यांना त्या प्रभागामध्ये हक्काचा माणूस म्हणून त्यांना निवडून द्यायचं होतं. त्याच्यावरच घाला घातलेला आहे. आता हा प्रश्न निवडणुकीतल्या तिकिटाला आणि ABP फॉर्मचा किंवा त्या एखाद्या पार्टीनं त्यांना स्वीकृत करण्यापर्यंतचा ठीक होता. आता घडलं आहे काय की आता निवडणुकीमधला पुढची रणधुमाळी सुरू झाली. निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याची संधी आता नामी सुरू होते आणि या काळामध्ये थोरात आता काय करणार याकडे सर्वांचं लक्ष राहिलेलं आहे. तरी आवाज लोकशाहीच्या माध्यमातून आपण थोरातांना विचारू. थोरात साहेब, आता तर माघार वेळ सुरू झालेली आहे. आपण आपली भूमिका करणार काय? आपण भूमिकेवर ठाम आहात, निवडणूक लढवणार आहात की निवडणुकीसाठी आता दुसरा कुठला पर्याय काढणार आहात? सांगा एकदा. आजच मग आमच्या सर्व सहकाऱ्यांची आमच्या भागामध्ये मीटिंग झाली आणि उद्याही सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग घेऊन माघार घ्यायची का लढायचं हा निर्णय उद्या ठरणार आहे. पण ज्या नागरिक हित संरक्षण मंडळाचे प्रमुख प्रेमसुख कटऱ्या यांचे जे शब्द होते की तुमच्या सिद्धार्थनगरच्या भागावर ही निवडणूक नाही आहे, त्या अनुषंगाने सर्व सिद्धार्थनगरचे रहिवासी प्रचंड त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. मित्रांनो, सगळ्यात खबरदारीचा उपाय आणि खुनकार शब्द, तुमच्या जीवावर आमची निवडणूक राहिलेली नाही, हे शब्द म्हणजे हुकुमशाहीकडे जाणारी वाटचाल आहे. मतदान हा राजा असतो. एक मतदान गरिबालाही आणि एक मतदान श्रीमंतालाही आहे. या देशातला सर्वाधिक श्रीमंत म्हणून अंबानीचं नाव उल्लेख केला असेल तरी त्याला एकच मताचा अधिकार आहे आणि आमच्या झोपडपट्टीत राहणारा आमचा दलित असेल, पीडित असेल, पिचलेला असेल त्यालासुद्धा एकाच मताचा अधिकार आहे. आणि या मतदारांच्यावरती आमची भिस्त नाही असे शब्द वापरणे म्हणजे खऱ्या अर्थानं हुकुमशाहीकडे वाटचाल चालली काय असं आपण जर म्हटल्यास तर चुकीचं ठरणार नाही. जे बांधव हे पाहत असतील मी त्यांना नम्र निवेदन करेन की अशा स्वरूपाची भाषा निवडणूक प्रक्रियेत कोण करत असेल तर तुमचं भविष्य अंधारामय होईल हे खात्रीलायक आम्ही सांगू शकतो. अशांना मतदान करा की ते तुमचं हितचिंतक असतील, हितबायक असतील, तुमच्यासाठी काम करणार असतील. म्हणून थोरातसारखं एक नेतृत्व तुमच्यासमोर आलं होतं. आम्ही त्यांच्याच वतीनं ते तुम्हाला काय आव्हान करतात आपण त्यांना आव्हान केलं. थोरात साहेब, मतदारांना आपण काय आव्हान करू शकता? जो लोकशाहीचा गळा दाबत असेल तर अशा माणसाला येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. का बाबासाहेबांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. जर तुम्ही बाबासाहेबांच्या अधिकारावर जर घाला घालत असेल तर जनता कदापि ते सहन करणार नाही. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन त्यांनी असं सांगितलेलं आहे की जी माणसं समाजकारणा सोडून जर वेगळं काम करणार असतील
तर त्यांना त्यांची जागा मतदान रूपातून दाखवली जाईल. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. आज ज्या लोकांच्या मतदानावर आमचं काही नडलं नाही, अडलं नाही, अशी भाषा जी वापरत असतील तर मी बाबासाहेबांची आठवण करून म्हणून देतो. बाबासाहेब असे म्हटले, अरे 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा. आणि हे शब्द हे नुसते प्राणीमात्राच्या नावाने काढलेले नसून तुमच्यावर अन्याय अत्याचार सहन करणाऱ्यांना तुम्ही गप्प बसू नका असा एक संदेश आहे. तो संदेश लोकाभिमुख व्हावा, तो सार्थ ठरावा. दौंडची निवडणूक यानंतर दलित, पीडित आणि वंचितांसाठी लक्षवेधी व्हावी अशी अपेक्षा या निमित्ताने करू. थोरात साहेब, तुम्ही आलात, लोकशाहीमध्ये बोललात, मी तुमचा आभार व्यक्त करतो. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा.